गुरुकुल शाळा रेल्वे स्टेशन अंबरनाथ, रेल्वे स्टेशनचे जे अधीक्षक आहेत श्री आनंदजी बनसोडे आणि अंबरनाथ नमो रेल्वे संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आंतरराष्ट्रीय योग दिवस, आज आपण रेल्वे परिसरामध्ये प्लॅटफॉर्म नंबर 3 वरती RPFचं ऑफिस आहे त्याच्यासमोर योग दिन साजरा केला. त्याला रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून 31 जणांची उपस्थिती होती आणि गुरुकुल शाळेचे विद्यार्थी आहे त्यांनी एकत्र मिळून हा आपण योग दिवस साजरा केला. आणि त्यानंतर एक पेड माँ के नाम, देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या माध्यमातून ही संकल्पना दिलेली की एक पेड माँ के नाम, आपण आपल्या आईसाठी एक झाड लावा, हा संदेश जगामध्ये देशामध्ये पसरला. त्यांचं आदर्श घेऊन आज आपण इथे रेल्वे परिसरामध्ये एक झाड आपण इथे वृक्षारोपण केलेलं आहे. सर्वांना विनंती की आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस पाळतो तसंच झाडं सुद्धा लावा, कारण योगाने आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि झाडाने पर्यावरणाचं आरोग्य चांगलं राहतं. त्यामुळे एक पेड माँ के नाम. यानंतर मी जे आनंदजी आहेत अंबरनाथ रेल्वे स्टेशनचे अधीक्षक श्री आनंदजी बनसोडे यांना मी विनंती करतो, तुम्ही ह्या कार्यक्रमासंदर्भात काय सांगाल? सर्वप्रथम मी सर्वांचे धन्यवाद करतो, कारण की इतक्या बिझी शेड्यूल असून सर्वांनी वेळात वेळ देऊन आजची आपली जी संकल्पना होती की आंतरराष्ट्रीय योग दिन व पर्यावरण दिन या निमित्ताने नमो पॅसेंजर असोसिएशन अंबरनाथ तसेच गुरुकुल विद्यालय कांसई आणि अंबरनाथ प्रशासन रेल्वे स्टाफतर्फे आपण आज हा उपक्रम राबवला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय भारत. यानंतर गुरुकुलचे जे आर्य आहेत, ही जी आमची शाळा आहे पंचकोशाधारित गुरुकुल, ही 12 तासांची शाळा आहे. जशी सकाळी 7ला सुरू होते तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असते ही शाळा सर्व मुलांसाठी. आपल्या शाळेत सर्व प्रकारचे म्हणजे योगा झालं या दुसरे काही खेळ झाले, या मुलांचे कोणतेही आवडते छंद झाले, तबला वादन झालं, गायन झालं, या सर्व खेळांना आम्ही प्रतिसाद देतो. आमची शाळा सर्व मुलांना अभ्यास नाही तर दुसऱ्या काही गोष्टीतही आमची शाळा सहकार्य करते मुलांना. तसंच आजच्या या योगा दिनानिमित्त या 3 ज्या संस्था आहेत, आमची गुरुकुल झाली, या रेल्वे संस्था होती, या आमचं जे हे आहे लोकांना सांगण्याचं मत हेच आहे की योगा हा एक दिवस नका करू, हा पूर्ण म्हणजे दररोज हे करा, मीन्स ज्याने आपलं आरोग्य चांगलं राहील. आणि पर्यावरणात झाडे लावा, ज्याने की पर्यावरणाचं आरोग्य सुरक्षित राहील. धन्यवाद. मोदी सरकारची 12 वर्ष तपपूर्ती, देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी गेल्या 12 वर्षामध्ये आपल्या भारताचं नाव पूर्ण जगामध्ये 4 नंबरवरती आणून ठेवला. आणि हा 4 नंबरचा 1 नंबर म्हणजे 2048ला तो करण्याचा संकल्प आपण करूया. तपोपूर्ती म्हणजे एक तप आहे, एका तपानंतर काय प्रगती झाली, काय विकास झाला देशामध्ये आपण बघतोय. सगळीकडे हायवे झालेत, मेट्रो झाल्या आहेत, आरोग्य क्षेत्रामध्ये प्रचंड म्हणजे आज आपण बाहेरच्या देशांवरती अवलंबून राहत होतो, काही मोठमोठ्या आजारांचे औषध, सगळं आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून सौर ऊर्जामध्ये पण आपण 1 नंबर आहे आज. असे आमचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जी संकल्पना दिली की एक पेड माँ के नाम, त्यानुसार आज आपण इथे वृक्षारोपण केलं आहे आणि योग दिवस पण साजरी केला आहे. आज माननीय नरेंद्र मोदीजींमुळेच हा योग दिवस आंतरराष्ट्रीय झाला. म्हणजे माणसाचा किती विचार करतात माननीय पंतप्रधान, माणसाचा किती विचार करतात. योगामुळे सर्वांचं आरोग्य चांगलं होईल आणि झाडामुळे एक पेड माँ के नाम हे भावनिक आहे. म्हणजे एक झाड आईच्या साठी आपण लावावं ही सगळ्यांना त्यांनी विनंती केली आणि ते जर झालं तर आज बघतो आज 21 जून पण आज पाऊस नाही आहे, नाहीतर जूनच्या पहिल्या आठवड्यातच पाऊस सुरू होतोय 7 तारखेला. तर पर्यावरणाचं रक्षण केलं तर आपण जगू आणि आपण योगा केलं तर आपलं आरोग्य सुरक्षित राहील. यासाठी सगळ्यांना विनंती की एक झाड कुठेही लावा, आपल्या घराच्या बाजूला लावा, आपली शेत असेल, डोंगर लावा, तिथे एक झाड लावा आणि त्याचं संरक्षण करा, त्याला पाणी घाला. आज ह्या कार्यक्रमासाठी अंबरनाथचे रेल्वे अधीक्षक श्री आनंदजी बनसोडे यांचे मी मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे जे गुरुकुल शाळा आहे, गुरुकुल शाळेचे आणि द एज्युकेशन सोसायटी यांचे संचालकांचे आभार मानतो की त्यांनी सुद्धा ह्या योग दिवसासाठी आपल्या शाळेतली मुलं
आपल्याला उपलब्ध करून दिली. तर परत एकदा सर्वांचे आभार, धन्यवाद. भारत माता की जय. सियावर रामचंद्र की जय.